नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या UG एक्झाम पोर्टलवर आपलं स्वागत आहे. तर बऱ्याच कॉलेजेसची अशी मागणी येत आहे की त्यांना सब्जेक्ट अलोकेशनमधून विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट अप्रूव्ह करण्यामध्ये काही अडचणी येत आहे. तर त्याचं सोल्युशन कशा पद्धतीने आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला SRTMUNच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. डिजिटल सर्व्हिसेसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्झामिनेशन पोर्टलवरती क्लिक करायचं आहे. सेम पॅटर्न आहे पोर्टलवर लॉग इन करण्याचा. न्यू एक्झाम ऑटोमेशन पोर्टलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉलेज लॉग इन मधून तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर काही कॉलेजेसची अशी मागणी होती की एक्झामिनेशन प्री मध्ये गेल्याच्या नंतर सब्जेक्ट अलोकेशन वरती क्लिक केल्याच्या नंतर काही विद्यार्थी अप्रूव्ह होत नाहीत. तर ते का होत नाहीत, सेमिस्टर 2 सर्च केलेला आहे. तर त्याचं रिझन मी सांगतो. मी पर्टिक्युलर एक PRN नंबर टाकतो. या विद्यार्थ्याला अडचणी कशा पद्धतीने येत आहेत त्या. तर या विद्यार्थ्याचा सब्जेक्ट अलोकेशन मधून सब्जेक्ट अप्रूव्ह होत नाही. तर त्याचं एक रिझन आहे. तर या विद्यार्थ्याचे विषय चुकीचे आहेत. चुकीचे म्हणजे अर्थात आपण कसे बघायचे की या विद्यार्थ्याचे विषय चुकीचे आहेत की बरोबर आहे. तर या ॲक्शन टॅबमध्ये तुम्हाला एक व्ह्यू बटन दिसेल. या व्ह्यू बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता की फर्स्ट सेमिस्टरला या विद्यार्थ्याने कंपल्सरी इंग्लिश होतं, त्यामुळे सेकंड सेमिस्टरचे मराठी, हिंदी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री सगळे विषय आलेले आहेत. VEC या हेडखाली ICAS इंडियन नॉलेज सिस्टीम होता, परंतु आता सेकंड सेमिस्टरला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. हा पण विषय बरोबर आहे. SSCचा विषय पण ऑटोमॅटिकली कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. परंतु या विद्यार्थ्याने Gचा विषय, अर्थात हा आर्ट्सचा विद्यार्थी असल्यामुळे याला Gचा विषय कॉमर्स किंवा सायन्स मधून घ्यावाचा असतो. तर कॉमर्स मध्ये काय आहे की G मध्ये आपल्याला कॉमर्स मध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत ॲज पर द सिलेबस ऑफ द कॉमर्स. तर यापैकी कुठला तरी एकच विषय सिलेक्ट करावा लागेल, तरच याचं सब्जेक्ट अलोकेशन बरोबर होईल. दोन्ही सुद्धा हा विद्यार्थी सब्जेक्ट घेऊ शकत नाही. तर याच्यासाठी तुम्हाला, तर या कोर्स स्ट्रक्चर मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हा चुकीचा कोर्स स्ट्रक्चर तुम्हाला अप्रूव्हच होणार नाही. तर याचं सोल्युशन साठी तुम्हाला कॅन्सल बटन वरती क्लिक करायचं आहे. या व्ह्यूच्या बाजूलाच तुम्हाला एक एडिट बटन आहे. तर या एडिट बटनावरती क्लिक करायचं आहे. एडिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या विद्यार्थ्याचे सर्व विषय जे आहेत तर ते तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बघू शकता की G मध्ये दोन विषय आहेत. तर दोन्हीपैकी जो विषय त्याला ठेवायचा आहे तर तो विषय तुम्ही ठेवू शकता. आणि त्यानंतर ज्या विषयामध्ये तो घ्यायचा नसेल तर त्याच्यावर अनटिक करू शकता. त्यानंतर अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आता या विद्यार्थ्याचं सब्जेक्ट अलोकेशन जे आहे ते अप्रूव्ह झालेलं, म्हणजे आता हा विद्यार्थ्याचं तुम्ही व्ह्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर पर्टिक्युलर विषय बरोबर आलेला आहे. तर सदरील विद्यार्थ्याला तुम्ही अप्रूव्ह करू शकता आणि यानंतर तुम्हाला सदरील विद्यार्थ्याचं सब्जेक्ट अलोकेशन जे आहे ते अप्रूव्ह झालेलं दिसेल. तर त्यानंतर सेम विद्यार्थी अप्रूव्ह झाल्याच्या नंतर एक्झाम एनरोलमेंट मध्ये येईल आणि सेम प्रोसिजर आहे अप्रूव्हल करण्याची. इथं समर सिलेक्ट करायचं आहे. PRN नंबर मला फक्त एक पर्टिक्युलर विद्यार्थ्याचंच करून दाखवायचं होतं, त्याच्यामुळे PRN नंबर मी टाकून सर्च करत आहे. याची फीस जे आहे ते ऑटोमॅटिकली या व्ह्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हेच दिसेल की पर्टिक्युलर विद्यार्थ्याचे फर्स्ट सेमिस्टरचे काही विषय बॅक राहिले होते का. तर सदरील विद्यार्थ्याचा एक पण विषय बॅक राहिलेला नव्हता, त्यामुळे सेमिस्टर 2 इथे दिसत आहे. आणि ही फी सुद्धा ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होत आहे सेमिस्टर 2 चीच. एखादा विषय जर बॅक राहिला असता तर 315 रुपये यामध्ये ऍड होऊन आले असते. तर याला तुम्ही पेमेंट वरती क्लिक करून पे करून सबमिट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर सब्जेक्ट अलोकेशन अप्रूव्ह होत नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्याचे सब्जेक्ट अलोकेशन मध्ये विषय बघायचे आहेत. जर एकापेक्षा जास्त विषय जर निवडण्यासाठी जर असेल सिलेबस मध्ये तर तुम्हाला एकच विषय निवडून पुढे जावे लागेल, तरच तुमचं सब्जेक्ट अलोकेशन अप्रूव्ह होईल. ठीक आहे, धन्यवाद.